नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिप्लोमा 4th सेमेस्टरचा कोर्स एन्व्हायरमेंटल एज्युकेशन अँड सस्टेनेबिलिटी जो या प्रोग्रामसाठी कॉमन आहे, त्याचा कोर्स कोड आहे 314301. त्याचा आज आपण करिक्युलम बघणार आहोत. 5 COs आहेत. त्याचे कोर्स आउटकम जे आहेत ते 5 आहेत, म्हणजे 5 युनिट्स आहेत. टीचिंग आणि एक्झामिनेशन स्कीममध्ये आता आपण बघूया. कोर्स कोड जो आहे तो 314301. त्यानंतर ॲब्रिव्हिएशन EES. लेक्चर्स जे आहेत ते आहेत क्लासरूम लर्निंग 3 तास, आणि त्यानंतर क्रेडिट्स जे आहेत ते क्रेडिट 2 आहेत. पेपर ड्युरेशन जे आहेत ते 1.5 तासाचं आहे. ऑनलाईन पेपर असणार आहे MCQ टाईपमध्ये. फॉर्मॅटिव्ह असेसमेंट जी आहे ती 30 मार्क्सची 2 फॉर्मॅटिव्ह असेसमेंट होणार, त्याचा ॲव्हरेज 30 मार्क्स. आणि समेटिव्ह असेसमेंट 70 मार्क्सची ऑनलाईन एक्झाम, असं 100 मार्क्सची थिअरी. पासिंग जे आहे ते 40 मार्क्स आहे. आणि SLA सेल्फ लर्निंग असेसमेंट जे आहे ते 25 मार्क्स आहे, त्याला मिनिमम 10 मार्क्स. असं 125 मार्क्सचा हा सब्जेक्ट आहे एन्व्हायरमेंटल एज्युकेशन अँड सस्टेनेबिलिटी. आता त्याच्यामध्ये पहिलं युनिट जे आहे ते एन्व्हायरमेंट अँड क्लायमेट चेंज हे युनिट आहे. याच्यामध्ये काही नवीन टॉपिक ॲड केलेले आहेत जे मागच्या सिलेबसमध्ये नव्हते. त्यात हा एक आहे कन्सेप्ट ऑफ 5R, हे पूर्ण नवीन आहे. त्यानंतर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स या सिलेबसमध्ये टाकलेले आहे. तसंच 0 कार्बन फूटप्रिंट फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट अँड इंडियन नॉलेज सिस्टीम हे पण टाकलेले आहेत. हे नवीन टॉपिक आहेत. युनिट 2 जे आहे ते सस्टेनेबिलिटी अँड रिन्युएबल रिसोर्सेस, त्यामध्ये नॅचरल रिसोर्सेस आहेत. त्याच्यानंतर त्याचे इम्पॅक्ट्स, एनर्जी फॉर्म्स अँड ग्रीन हाऊस सोल्युशन. त्यानंतर तिसरं युनिट जे आहे ते इकोसिस्टीम अँड बायोडायव्हर्सिटी. चौथं युनिट आहे एन्व्हायरमेंटल पोल्युशन. आणि 5वं युनिट आहे एन्व्हायरमेंटल लेजिस्लेशन अँड सस्टेनेबल प्रॅक्टिसेस. त्यानंतर 25 मार्कासाठी जे SLA आहे त्याच्यासाठी सजेस्टेड मायक्रो प्रोजेक्ट, असाइनमेंट आणि ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. असाइनमेंटमध्ये ह्या असाइनमेंट तुम्ही करू शकता. सजेस्ट द स्टेप्स टू इम्प्लिमेंट ऑफ 5R पॉलिसी इन युअर होम ऑर इन्स्टिट्यूट स्टेटिंग युअर कॉन्ट्रीब्युशन. या सगळ्या असाइनमेंट दिलेल्या आहेत. हे असाइनमेंट तुम्ही 25 मार्क्ससाठी करू शकतात. किंवा युनिसेफचे सर्टिफिकेशन आहेत 5, तर हे 5 सर्टिफिकेशन तुम्ही करू शकतात. ते पण 25 मार्क्ससाठी असू शकतात. इकडे आणखी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दिलेली आहे. If student complete all 5 units, they are not required to undertake any other assignment or micro project or activity. जर तुम्ही हे 5 सर्टिफिकेट केले तर तुम्हाला दुसरं काहीही करायची गरज नाही. कुठलीही एक सिंगल असाइनमेंटची गरज नाही किंवा मायक्रो प्रोजेक्टची गरज नाही. मायक्रो प्रोजेक्टसाठी पण टॉपिक त्यांनी दिलेले आहेत, तर याच्यातही मायक्रो प्रोजेक्ट करू शकतात जर सर्टिफिकेशन करायचं नसेल तर. त्याच्यानंतर ॲक्टिव्हिटीज पण दिलेले आहेत काही, तर ह्या ॲक्टिव्हिटीज आहे. असे 4 प्रकार दिलेले आहे SLAसाठी, तर त्याच्यापैकी कुठलाही तुम्ही करू शकतात किंवा टीचर जे देणार ते तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर वेटेज दिलेलं आहे इकडे. फर्स्ट चॅप्टरसाठी 12 मार्क्सचं वेटेज आहे. सेकंड चॅप्टर 16, थर्ड 12, फोर्थ 18 अँड लास्ट वन इज 12 मार्क्स. MCQ टाईपमध्ये बऱ्याचदा वेटेज ॲक्च्युली वर्क नाही होत, पण जर थिअरीचा पेपर झाला फॉर्मॅटिव्ह असेसमेंटचा तर त्याच्यासाठी हे वेटेज महत्त्वाचं आहे. फॉर्मॅटिव्ह असेसमेंट इकडे दिलेलं आहे. 2 युनिट टेस्ट MCQs ऑफ 30 मार्क्स विल बी कंडक्टेड अँड ॲव्हरेज ऑफ 2 युनिट टेस्ट कन्सिडर. दोन्ही टेस्टचे 30 मार्क्स आणि त्याचा ॲव्हरेज काढायचा MCQ टाईपमध्ये. तर अशी तुमची फॉर्मॅटिव्ह असेसमेंट असणार आहे. फॉर्मॅटिव्ह असेसमेंट ऑफ सेल्फ लर्निंग 25 मार्क्स शुड बी असेस बेस ऑन सेल्फ लर्निंग ॲक्टिव्हिटीज सच ॲज युनिसेफ सर्टिफिकेशन, मायक्रो प्रोजेक्ट. याच्यापैकी कुठलंही तुम्ही देऊ शकतात, करू शकतात. त्यानंतर सजेस्टेड COPO मॅट्रिक्स दिलेला आहे टीचर्ससाठी. त्याच्यानंतर काही लर्निंग मटेरियल्स पण दिलेले आहेत इथे. हे लर्निंग मटेरियल महत्त्वाचे आहे. त्यातलं YK सिंगचं जे बुक आहे त्याच्यातून बराचसा सिलेबस यावेळी टाकलेला आहे, किंवा शशी चावलांचं बुक आहे. त्यानंतर काही वेबसाईट्स दिलेले आहेत, तर या वेबसाईट पण तुम्ही वापरू शकता. ही सर्टिफिकेशनसाठी ही वेबसाईट दिलेली त्यांनी लास्ट 5th नंबरला जी आहे,
तर त्याच्यातून तुम्ही सर्टिफिकेशन करू शकता. अशा काही लिंक्स दिलेल्या आहेत आणि त्याचं डिस्क्रिप्शन पण इथे दिलेलं आहे. असा आहे हा EESचा करिक्युलम. पुढच्या भागामध्ये आपण काही महत्त्वाचे MCQs घेणार आहे, जे नवीन टॉपिक ॲड केलेले आहेत एन्व्हायरमेंटमध्ये त्याच्याशी रिलेटेड. थँक्यू.